आमदार चंद्रकांत पाटील पालकमंत्री सकाळची महालक्ष्मी ट्रेन घेऊन माझ्याशी बोलून निघून गेले श्री हसन मुस्लिम. आणि त्याला इंग्रजीमध्ये द फोर्स बिहाइंड एव्हरी शो असं म्हणतात की जी व्यक्ती ज्या सत्कार समारंभाला कारणीभूत आहेत ते माझे मित्र आणि कोल्हापूर जिल्ह्याचे उगवते नेतृत्व आमदार श्री सतेज पाटील, माझे परम मित्र डॉक्टर भोजे, IG कारचे जे माजी डायरेक्टर आहेत डॉक्टर पवार, श्री नेताजी पवार आणि श्रीमती अश्विनी रामाने ज्या महापौर आहेत त्या. या व्यतिरिक्त माझे गुरुवर्य श्री बाळासाहेब गंगाधरकर आणि श्रीमती गंगाधरकर, माझे शाळेतले गुरुजी श्री हिंदूराव पाटील, माझे राजाराम कॉलेजचे वर्गमित्र जे मागे बसलेले आहेत, माझ्या UBCD अलुमनी असोसिएशनचे माझे सर्व विद्यार्थी मित्र जे इकडे बाजूला बसून हा सोहळा पाहत आहेत, माझे गावकरी नातेवाईक आणि या कोल्हापूरच्या मातीतले माझ्यावर प्रेम करणारे अनेक बंधू आणि भगिनीनो, आयानो, मावशानो, काकीनो, मामीनो, भगिनीनो, नातवानो, पुतण्यानो, जे वेगळी जी नाती आहेत मेवण्यामध्ये सगळे या समारंभात उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी आपणा सर्वांस अभिमानित करतो. तुम्ही मला या सत्कारासाठी योग्य अशी व्यक्ती मानल्याबद्दल आणि त्यासाठी आपण परिश्रम करून घेऊन हा सोहळा आरंभ केल्याबद्दल मी आपला कसा उतरा येऊ ते सांगू शकतो. मी या मातीतला आहे, या मातीने मला घडवलं आहे आणि त्यामुळे माझ्या समोर भूतकाळ असा समोर येतो आणि मी तुम्हाला काही ठराविकच गोष्टी सांगू इच्छितो की ज्याच्यातला तुम्ही बोध घेऊ शकाल किंवा मी का घडलो, कसा घडवलो आणि कुणी मला घडवलं याचंही तुम्हाला एक थोडंसं उदाहरण मिळेल. माझ्या जीवनामध्ये माझे आई वडील हे अत्युच्च स्थान आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे मी एका छोट्या खेडेगावातला मुलगा, थोडासा जिद्दी मुलगा आणि कधीही हार न मानणारा मुलगा या थराला आलो. याचं कारण माझे सर्वात चांगले मित्र माझे आई वडील होते. तुम्हाला सांगून पटणार नाही, माझे खेड्यातले माझे आई वडील हे माझे मित्र होते आणि माझे वडील तर मला कित्येक वर्षापासून आहो जावं म्हणायचे. मी त्यांना म्हणायचे की तुम्ही मला आहो जावं का म्हणता, तर ते म्हणायचे की आम्ही जर तुझा आदर केला नाही तर दुसरं कोण करणार. आणि ते अगदी लहानपणा होतं मला आहो जावं. मला ते आश्चर्य वाटायचं, कधी कधी वाटायचं की मी कदाचित त्यांच्यापासून दूर जातोय, पण तसं काय नव्हतं. आणि आमच्या गावात जसं मगाशी म्हटलं की सगळे पैलवानांची वस्ती, सगळे घरोघरी पैलवान. मी सुद्धा कुस्ती करायचो. आमच्या घरी आमचं नवीन घर बांधायच्या अगोदर मागच्या बाजूला तालीम होती आणि सगळे पैलवान, दादू चौकले पैलवान आमचं भाऊबंद आहे आणि त्याचं घर तर आमच्या घरापासून चौथं घर, नंबरचं घर आहे. माझा भाऊ पैलवान, आम्हीही कुस्ती करायचो. आणि एकदा अशी गावातनं शिकून जेव्हा मी पुणे शेळीवाडीला गेलो शिकायला आणि हिंदूराव पाटील गुरुजी अतिशय ते तितकेच मजे शिकवले. मला वाटले की मी परत शाळेत 5वी 6वीच्या वर्गात गेलो की काय, इतके सुंदर. आणि त्यावेळी आमच्या गावात तिकडे पुढे जाताना आमच्या गावात खूप देवळं होते, शाळा देवळात होत्या. आणि मी आज सकाळी
मी काल रात्री नागपूरमधून पुण्यात आलो आणि सकाळी मी पुण्यातून इकडे येत असताना मला एक कविता सुचली आणि ही जी कविता आहे त्या कवितेमध्ये मी जीवनाचं रहस्य सांगितलं आणि मी तुम्हाला त्याच्याबरोबर कसा मी घडलो हे सांगणार. जसं मी म्हटलं की आमच्या गावात खूप पैलवान होते आणि आम्ही कुस्ती केलं. आमच्या गावचे पैलवान इथं आता दोघीतून आहे. माझा भाऊ सुद्धा पैलवानच होता, शेतकरी आहे. तर आमचं घराणं पैलवानाचं घराणं होतं आणि श्रीमंत शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराजांचे वडील शिवाजी महाराज, त्यांच्या सैन्यात आमचे पंजोबा सकारामपंत यादव हे 11,000 यादव या नावाने प्रसिद्ध होते. ते सैन्यात होते. अतिशय उंच आणि देखणं व्यक्तिमत्व आणि सगळ्या पैलवानांना हरवलेले. माझे आजोबा तर एवढे प्रसिद्ध होते की पंजाबी लोक आमच्या गावात यायचे आणि त्याला ते हरवायचे. त्यांच्या ताकदीच्या गोष्टी सांगितल्या की आपल्याला कुठेतरी बाल हनुमानाच्या गोष्टी ऐकत असतात. इतके प्रचंड ताकदगार आहे असे त्याला ऐकायला म्हणतात. महाराष्ट्र कृष्णाजी यादव. तर आमच्या घरात सगळे पैलवान होते आणि माझे वडील तर एकदम हजर जबाबी कवी होते. त्यांनी डॉक्टरकी केली, कुस्ती केली, ते गावचे सरपंच होते, शेती केली. त्यामुळे आमच्या घरात आणि त्यांनी मला संस्कृत शिकायला सांगितलं. मग त्यांना खूप आवडायचे ग्रंथाने म्हणून मी संस्कृत शिकलो. आणि त्या संस्कृतवरून मला आठवलं की आमच्या ज्यावेळा अर्जुनवाडीच्या शाळेतून आम्ही शेळवाडीत गेलो त्यावेळेला गंगाधर सर एक वर्ष झाले आमचे शिक्षक होते आणि आमच्या गावात कुस्तीचं मैदान होतं आणि माझी पण कुस्ती होती. महादेव काशी नावाचा तळाक्षेत्र होता माझं विरुद्ध होतं आणि त्या दिवशी संस्कृत पेपर होता. मी गावातले आमचे सायकल घेऊन आलो होतो. आमच्या गावात सायकल असणारं घर म्हणजे आमचं होतं आणि आमच्या सायकलीमध्ये सगळं गाव शिकलेलं आणि ते सायकल मी घेऊन आलो आणि सरांचा संस्कृत पेपर होता. त्यामुळे संस्कृत आणि इंग्रजी शिकवायचे आणि मग तो संस्कृतचा पेपर कसा बसा एक तासात संपवला. सायकल घेतली, गावात गेलो, कुस्ती केलं वगैरे. आपण माझ्या शाळेत पहिला नंबर होता आणि त्यावेळेला गंगाधर सर म्हणाले आणि त्यांनी मला पैकीच्या पैकी मार्क दिले ते संस्कृत आणि ते म्हणाले तू या गावात शिकवलं, तू कोल्हापूरला जा. माझे वडील आता पर्यवेक्षक आहेत, पूर्वी ते हेडमास्टर होते प्रायव्हेट हायस्कूलचे आणि ते कारणीभूत आणि ते माझ्या संगीत आल्यामुळे मला अतिशय आनंद. आणि दुसरी गोष्ट सांगतो ते सपत्नीकीचे आलेले आहे. ज्यावेळेला मी इंटरसायला माझा तसा नंबर होता युनिव्हर्सिटीमध्ये आणि मी IITच्या परीक्षेत गेला, इंटरव्ह्यूला दिल्लीला मुंबईला चालू होता आणि यांच्या लग्नाचे त्या दिवशी रिसेप्शन होतं प्रायव्हेट हायस्कूलमध्ये. मी त्याच्या रिसेप्शनला मला यांच्या वडील माझ्यावरती पुत्रवत प्रेम करते आणि त्यांनी माझा IITचा फॉर्म सुद्धा त्यांच्या वडिलांनी भरलेला आहे. कारण ते म्हणाले माझा पद्माकर मेटलॉजी करून BTech IIT मधनं मिनेसोटाला MS ला आले होते. तर त्यांनी घटना सांगितलं. तर यांच्या लग्नात मी रिसेप्शनला गेला तर मला विजय द्यायला एक मुलगा टिप्पणीस नावाचा मुलगा भेटला आणि तो म्हणाला तो काय करा तर मी म्हणलं केमिकल इंजिनिअरिंग IIT मुंबईमध्ये करायला जाणार आहे. मला ऍडमिशन मिळाले. त्यांनी सांगितलं अरे तिथे UDCT नावाची संस्था आहे, तिथेही केमिकल इंजिनिअरिंग आणि IIT पेक्षा चांगली. मी तो शब्द UCDT असा ऐकला. जर मी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलो नसतं तर मी आज इथे उभा राहिला नसतं हे सांगतो. आणि त्याने मला मुंबईत मी गेलो कसं तरी शोधत गेलो UCDT आणि त्या विजयच्या मागच्या मुलगा होता आणि तिथे गेलो आणि मी त्या शेवटचा दिवस होता. माझा फॉर्म भरला ₹1 घेऊन. सगळे त्यावेळी सगळे कोर्सेस एकाच फॉर्म मध्ये असायचे. मी भरला आणि दिला आणि तिथे जे व्यक्ती त्याने ते घेतला माझा फॉर्म त्याची मुलगी आता माझी सेक्रेटरी जाणार योगा की ते म्हणाले की आज लास्ट दिवस आहे आणि आम्ही ऍडमिशन बंद करणार पण आमची लिस्ट तयार आहे आणि तुमचा नंबर भारतातला नंबर 9 आहे, तुम्हाला नक्की ऍडमिशन मिळेल. तरी पण मला काय वाटलं नाही. मी गावी गेलो आणि मला तार आली की तुम्हाला ऍडमिशन आणि हॉस्टेल मिळाले. तर माझे वडील म्हणाले की जो कोर्स 4 वर्षाचा आहे तो आपल्याला करा. IIT 5 वर्षाचे कशाला IIT 1 वर्ष घालतो म्हणून मी UDCTला गेलो. आणि त्याला म्हणतात ना रेस्ट इज हिस्ट्री.
मला नेहमी पकडायचे आणि माझे जी कॉलर ते चंद्रकांत जोशी नावाचे गुरुजी होते. माझा दुसरा मित्र वसंत चौगले माझ्यावर नेहमी पापावर बसायचा, तो आहे तसं. आणि त्यांनी आणि मला जर तुझी कॉलर कळतं काय तेल लावलं ना, आम्ही गांधी टोपीवाले लोक आम्ही त्यावेळी पण शाळेत गेले की टोपी काढायचं. तर त्यांनी ते पकडायचे आणि म्हणाले की तुम्हाला कपडे धुता येत नाही का? म्हणाले सर आम्ही फक्त रविवारी कपडे धुतो, आम्हाला दुसरा दिवस वेळ नाही, कारण आम्हाला तो शिकवायला आहे, जेवण बनवायचं आहे आणि त्यामुळे वेळ मिळत. आणि त्यावेळी शाळेतल्या गुरुजींना माहीत होतं की जो अभ्यासात पहिला मुलगा आहे तोच खेळात पहिला आहे, त्यांना माहीत. ज्यावेळेला मला उत्कृष्ट विद्यार्थी, बेस्ट विद्यार्थी म्हणून टाको इंजिनिअरिंगचं पारितोषिक मिळतं त्यावेळेला लोकांना माहिती होतं. आणि त्यावेळेला गंगाधरकरांनी त्यांना सांगितलं की हाच विद्यार्थी आहे की ज्याला आदर्श विद्यार्थी म्हणून पारितोषिक दिलं पाहिजे. म्हणून मला गंगाधरकर सर नेमकं आठवलं. त्याने मला सांगितलं की तू पुरेशी. त्यांचं माझ्या पुत्रवत प्रेम होतं. तर माझ्या जीवनात असं लहानपणी रघुनाथ माधव कुलकर्णी तिसऱ्या गुरुजीला म्हणून विचारत कदाचित, पण ते एवढे ध्येयवादी होते ना. गावात घेऊन जायचं, शेत काढा, कचरा साफ करा आणि आम्हाला त्यावेळेला शाळेत सारवावं लागायचं. म्हणजे शाळेत आजकालसारखी पाकळी होती, खाली जमिनीवरचं सारवायचं. आणि ते कोण सारवतं चांगलं त्याच्यावरती पण आमची कॉम्पिटिशन असते. आता थोडं हात केलं सध्या अशा शाळेत जसं मगाशी सांगितलं की मी आणि माझा दादा आम्ही एकाच वर्गात बसायचो आणि ते 5वी आणि 6वी आणि 6वीला चांगल्याशिवाय मला त्यांच्या गोष्टी असायच्या. म्हणजे आम्हाला ध्यान देऊन ऐकायचं आणि मध्येच हात वरती करायचे, आपल्यालाही उत्तर येतं. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आता एका वर्गावर 2-3 शिक्षक असतात, परंतु जे आदर्श शिक्षक होते त्याचे आजकाल क्वचितच हे दुर्भाग्य. आणि मला वाटतं माझ्या जीवनावरती जो पगडा माझ्या शिक्षकांना मुंबईत गेलो आणि माझे मनमोहन शर्मा जे पद्मविभूषण आहेत, पंतप्रधानांचे सल्लागार ते आहेत, त्यांचा माझ्या खूप मोठा पडला. म्हणजे त्यांनी मला खरंच घडवलं. मला फॅकल्टीमध्ये त्यांनी आणलं. मी अगदी कॅनडात होतो तेव्हा कॅनडात आले, म्हणाले की भारतात परत ये, तुला खूप तिथे फायदा होईल. त्यांच्यामुळे मी भारतात परत आलो. मला हे सगळं आज आठवताना वाटतं की मला गुरुनी मला जीवनात केलं आणि म्हणून मला गुरु ही व्यक्ती माझ्या जीवनात कायम उच्च पदावर म्हणतात नुसते आचार्य देव हो, पण माझ्या बाबतीत खरोखरच ते देव आहे. जसे मातृभव पितृदेव म्हणतात ना, आचार्य देव म्हणून मला हे 3 व्यक्ती ही त्रिमूर्ती मला माझ्या आयुष्यात मिळाली. त्यामुळे या पदाला आलो. आता नंतर असतं सौंदर्य चांगले मिळतात, आपण कोणाच्या वाईट नादाला लागलो, दिवाळीला आलो. आणि कोल्हापुरात असताना मी जेवण स्वतः करून खायचं ते. आणि सावेकरांचे घरी राहायचे. ते सावेकर पती पत्नी ज्या आहेत त्या सावेकर मॅडम माई माझे कधी कधी जेवण लपवून ठेवायचे, थट्टा करायचे माझे. त्यांना कदाचित ते आठवत असेल. अशीच आणि ते नेमके जाधवांच्या घराच्या समोरच त्यांचं घर आहे. तेही आता आलेले माझ्या समारंभासाठी. त्यांनाही कदाचित आयुष्यात वाटलं नसेल की आमच्या घरात भाडेकरू राहणारा मुलगा, त्यांच्या खोलीचं भाडं 15 रुपये होते, आम्ही 3 पार्टनर होतो, 5 रुपये मला माहित नाही आता काय भाडं. 5 रुपयात आम्ही राहतो त्यांच्या घरी. आणि माझा महिन्याचा खर्च 18 रुपये असायचा सगळं जेवण खाऊन. तर माझ्या वडिलांनी जेव्हा मी असंच एकदा विचारलं की तुम्ही मला किती पैसे खर्च केले, तर ते म्हणाले की पूर्ण पहिलीपासून ते हिशोब लिहून ठेवायचे. म्हणाले की टोटल खर्च पीएड होईल तर 12,000 आज एक मला नाही वाटत एक महिन्याचं खोलीचं भाडं सुद्धा दिलं. मी सगळ्या 12,000 पूर्ण पीएड करून शिकले. बाकीचे सगळे आता मला फेलोशिप मिळाल्या, स्कॉलरशिप मिळाल्या, शिष्यवृत्त्या मिळाल्या, सगळे जरी खेळे असतात तरी माझ्या गावकऱ्यांनी मला खूप मदत केली. आणि मी या कवितेची गंमत सांगते, कारण माझ्या जीवनात मित्र येते आहेत. पांडुरंग सुतार, दिनकर पाटील, मारुती यादव आमच्या घरासमोरच त्यांचं घर आहे. आणि त्यांना कदाचित ते मी बोलताना त्यांना आठवेल आणि हिंदुराव गुरुजींनाही कदाचित आठवेल. तर मी कविता कशी सांगते, ऋण कसे फेडू तुझे. ही मी कविता आज दुपारी पुण्यावरून इथे येत असताना केली. ऋण तुझे कसे फेडू तुझे, करवीर माये उपकार तुझे गे, करवीर माये उपकार तुझे गे, शब्द माझे पडी तोटे, शब्द माझे पडी तोटे. ऋण फेडू कसे गे तुझे, पंचगंगे अनच जगदंबे.
पंचगंगे आणि जगदंबे. दूध गंगेचे पोर आले गे, मी दूध गंगा आहे. दूध गंगेचे पोर आले गे, थोर झाले तुझं प्रेमाने, थोर झाले तुझं प्रेमाने. आठवते गे भाबडे बालपण, आठवते गे भाबडे बालपण. आठवते गे कच्चे जेवण. आमचं जेवण कधी कधी कच्चच असायचं, तरी पण खायचं होतं, दुसरं काही इलाज नव्हता. आठवते गे कच्चे जेवण. आठवते ते देऊळ की शाळा. ते देऊळ आहे की शाळा आहे हेच माहिती होतं. कारण काही वेळा लोक आत असे यायचे आणि घंटी वाजवायचे, गुरुजी वर्ग घेतात, तिथंच कोणतरी नमस्कार करतोय. म्हणजे देवाच्या साक्षीने आम्ही शाळा शिकत होतो, म्हणजे असली ती शाळा होती. आठवते ते देऊळ की शाळा. स्वच्छतेचे धडे जावो गोशाळा. आता मग ते स्वच्छतेचे धडे तिथं आम्ही शिकलो. जसं गुरुजींनी सांगितलं, गोशाळामध्ये काय नाही, कुणाची म्हैस जास्त शेण देते आम्ही शोधून काढतो, त्याच्या गवट्यातलं जाऊन शेण आम्ही घेऊन यायचं. तुम्हाला आश्चर्य वाटत, आमची आता विद्या आहे सांगेल तुम्हाला, ज्याच्या कुणाच्या घरात म्हैस जास्त शेण देते ना त्या घर शोधून काढायचं. आणि मग ते शेण कारण सारवण्यामध्ये सुद्धा आपला नंबर आला पाहिजे. आणि शनिवारी दुपारी, शनिवारी 11, 11:30 शाळा संपायची, 10:30 ते 11:30 सारवणे हा आमचा झाला. आणि एवढंच कारण की ज्यावेळेला ते गुरुजी असायचे, त्या गुरुजी बहुतेक गुरुजी शाळेमध्येच राहायचे. बाहेरचे मुले त्यांना पाणी आणून द्यायचा धंदा पोरांचा झाला. सगळ्या मुलांनी प्रत्येकाने पाळीने ते पाणी आणून द्यायचं. ते कसं दिलं बघा. मग गुरुजींचे स्वच्छतेचे धडे जावो गोशाळा. पाण्याची घागर नदीतले स्नान. म्हणजे नदी जावाची आंघोळ करायची आणि ती घागर पण गुरुजींची भरून आणायची. हे काम आम्ही शाळेत करत असतो. पाण्याची घागर नदीतले स्नान. गुरुजीच्या घर पाण्याच्या दुकानात. आणि गुरुजी आमचे काय करायचे, रघुनाथ माधव वगैरे तर त्यांना तंबाखू खायची सवय होती. ते अरे जायच्या भगवानच्या दुकानात तंबाखू आम्ही पळत जाऊन घेऊन यायचो. मग ते मला आठवते आता, गुरुजींचे घर वाण्याचे दुकान, देवळातली घंटा पूजेचे सामान. मग कोणतरी भक्त यायचा, घंटा वाजवायचा, तिथं द्यायचा आणि पोरं बघायचं कदा तरी प्रसाद देईल, पण तो काय द्यायचं नाही. प्रसाद द्यायचा तो फक्त तसा निघून जायचा. आम्ही वाट बघायचा कोणतरी प्रसाद देईल. आणि मग ते झालं की देवळातील घंटा पूजेचे सामान. आम्हाला व्हॉलीबॉल खेळायचा खूप छंद होता. आणि आम्ही काय ते त्याला गावची लोक सल्फिड म्हणतात. सल्फिड युरियाचं ते पोत्यातलं ते नायलॉनचे धागे काढायचे आणि त्याचं आम्ही नेट बांधतो व्हॉलीबॉलचं. आणि ₹2.25 वर्गणी काढून बॉल आणायचे आणि आम्ही नेट बांधून खेळत. ते खूप आम्हाला छंद होता. नाही एवढंच नाही, ज्यावेळेला मोठा बॉल आम्ही घ्यायला लागलो, तो मोठा बॉल नेहमी फाटायचा. तो कसा शिवायचा ते पण शिकलो. ते काढून कसा शिवायचा तो शिकलो. तर बघा, त्यामुळे देवळातली घंटा पूजेची सामान्य दोऱ्याची ती जाळी, चेंडूचे शिवण. म्हणजे चेंडूचं शिवण तर मी करायचं, मला यायचं ते चांगलं. एवढंच नाही, गुरुजी सांगत असतील आमचे 22 गुरुजी म्हणून दर्गे, तर ते पण ते नेहमी तंबाखू मागायचे. लोक जणांना अरे लोकला ये तंबाखू, आणि ते शाळेत हात मारे. त्यांची मला आज आठवण येते. पण ते सांगायचे कारण आमच्या सगळ्यांचे शेंड्या लांबड्या शेंड्या असतात. आम्ही काय म्हणतो, टोपी घालायची ती लांबडी शेंडी, टोपी घालायची लांबडी शेंडी, खुंटीची ती दोरी लांबडी वापरली आणि ती शेंडी खुंटीला बांधायची आणि अभ्यास करायला झोप येऊन झोप आली नाही का. आणि खेड्यातली पोरं हे सगळं असं करायचे पूर्वी. मला माहित नाही किती लोक आता करतात, पण त्या करायचे. आणि नंतर काय गुरुजींनी सांगितलं, दिवा पुढं पुढे पापणी चुर चुरे. दिवा काय चिमणीच असते. दिवा पुढं पुढे पापणी चुर चुरे. चुरायची पापणी चिमणी ते नाही केलं तरी वाचलं. चिमणीत आमचं अर्धवटच तेल असेल तरी आम्ही वाचन करायचं. म्हणजे ही आमची ती इंटरेस्टिंग गोष्ट होती. गुरुजींची ती हाका की ओरडले तंबाखूची त्यांची थोडं तरी वाचली. म्हणजे गुरुजींची ती हाक, अरे लपळा लपळा यायचं, त्यांना जायचं ते तंबाखूचे कीड आणि ते तंबाखू खायचे. मग त्यातच मग मला तुकाराम आपण सांगतो, बाल गुरुजी अजून जिवंत आहेत, मी त्यांना धन्यवाद देतो. त्याने ते तंबाखूची त्यांची थोडं तरी वाचलेली. विहिरी खोल बुडल्या घागरी. विहिरीत बुडून चिकान घागरी बाहेर काढतो. दोरीत म्हणून बायकाच्या घागरी पडलं तर मी काढत होता, तरबेर होतो त्यावेळेला. आंघोळीला आठवलं चिंतामुक्त झाली. म्हणजे मग बायका शांत असायची. आम्ही घागर काढून देण्यात मी पटायचो, ओके मी काढून द्यायचं त्यावेळेला.
कोंबड्याची पांगट ठोकाचार, कोंबड्याची पांगट ठोकाचाराचा अभ्यास नित्याचा जन्मी विचार. म्हणजे कोंबड्याची मांग होते काढून रोज सकाळी 4 वाजता उठण्यावर माझं दिनकार्य होतं. आणि त्यावेळा मी नदीत जाऊन आंघोळ करून द्यायचं, देवपूजा करायचं किंवा अभ्यास करायचं. हे माझं आजपर्यंत तेच वर्तन आहे. मी आज फक्त मी कधीच जात नाही. आता नदी आमच्या घरातच आहे त्यामुळे जात नाही मी. आणि अभ्यास तर रोज करावाच लागतो. जरी शिक्षक असला तरी मी विद्यार्थी आणि मला आमचे गावचे लोक मला विद्यार्थी म्हणूनच जे ज्येष्ठ नागरिक मला आणि मला तर आवडतं का मी अजूनही विद्यार्थी आहे. गोरे ते थोडं मित्र चौघ, गोरे असतील नाही तर छोटे असतील, सगळे माझे मित्र सगळ्यात घरात आहेत, मोठे आहेत. गोरे ते थोडं मैत्र चौघ, गुरु ते थोडं ज्ञान चौघ. मला सगळ्या गुरुजींनी मला 4 दिवसातून मला ज्ञान दिलेले. मग अमेरिकन असतील, ऑस्ट्रेलियन असतील, कॅनडातले असतील, युकेचे असतील, माझे बरेच गुरुवारी मित्र आहेत. बहुसन्मानित देशविदेश, मला देशातले विदेशातले अनेक मान मिळाले. नसी तोड आईच्या मिठी, आईच्या मिठीच्या तोडीस कुठलाही जगातला सन्मान हा योग्य नाही. ते मला अजूनही वाटतं की माझी आई असावी आणि तिला मला मिठी द्यावं. आणि मला प्रेम करायची, जी अतिशय विद्वान बाई होती आणि ते मला त्याला आठवतं की मला सन्मान मिळताना मला आई वडिलांची आठवण येते. मायलक्ष्मी महालक्ष्मी, मायलक्ष्मी महालक्ष्मी नतमस्तक वंदित. ती महालक्ष्मी आहे, ती माझी माय आहे. तिच्यासमोर मी वंदन करतो. ऋण फेडू कसे घे तुझे पंचगंगे, हे जगदंबे, हे पंचगंगे, हे महालक्ष्मी, हे तुझे ऋण मी कसे फेडू हे मला कळत नाही. असं मला कवितेतून सांगायचं होतं. आणि त्याच्या 2-4 गमती सांगितल्या गुरुजनांच्या, त्याने माझ्यावर तिनं अतिशय प्रेम केलं आणि मला या खराला. बंधू आणि भगिनी, मला माहिती आहे उशीर झालेला आहे, कदाचित तुम्ही जेवणाची वाट बघत असाल किंवा अजून काय असेल, पण मी तुम्हाला सांगतो आपला देश हा बलवान देश, तो बलवान होईल. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी परिश्रम केले पाहिजेत. आणि माझी खात्री आहे की आपला तरुण जर व्यवस्थित मार्गाला लागला तर तो करू शकतो. भारत हा विद्वानांचा देश आहे. ऋग्वेदात एक म्हटलेलं आहे, मानो भद्रा क्रतुः यन्तु विश्वता, लेट नॉलेज कम फ्रॉम ऑल डायरेक्शन. सुविचार हे चांगल्या दिशेतून येऊ. ज्ञान हे मला सर्व स्तरातून बोलतो. आणि मगाशी जसं गुरुजींनी म्हटलं की ज्ञानाला जात नाही, पात नाही, धर्म नाही, पंथ नाही, काही नाही, वय नाही. आणि कालिदास तर म्हणायचं नाही की पुन्हा पूजा स्नान निश्चनाच्या दिग्गमच्या वर्षित मेरिट. तुम्ही ज्ञानाची पूजा करा, मग आपोआप सगळे. माझ्या आयुष्यभर मी ज्ञानाची पूजा केली. मला जे काय मिळालं मी ते माझ्या समाजासाठी देत आहे. मी देत नाही. रंकाळ्याचा तलावाचा हा भाग एक छोटा भाग आहे. माझं त्याच्यापेक्षा खूप मोठं स्वप्न आहे. मी दिवा स्वप्न माझं आहे. आणि मी तुम्हाला एवढं वचन देतो की जे जे करता येईल ते मी करू इच्छितो आणि मी करेन. आणि मी सतेज पाटील साहेबांचे आभार मानतो की आमचा प्रोजेक्ट कसं जरा थोडासा रेंगाळला होता. काही कारणामुळे आपण त्याच्यात जात नाही. त्याच्यासाठी त्याने स्वतःचे 2 लाख रुपये दिले की त्याला इलेक्ट्रिक कनेक्शन यावं. मी बाकीचे पैसे जमा केलेले आहेत. आणि नितीन देसाई माझे विद्यार्थीच आहेत. त्याने आम्हाला सांगितलं की आता सुरू होईल. आम्ही ओझोनेटर आणलेलं आहे, ते प्रसाद मंत्रीच्या तिकडे ठेवलेलं आहे. आम्ही पुढल्या आठवड्यापासून मी 27ला परत कोल्हापूरला येणार आहे शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचा प्रमुख पाहुणा म्हणून. त्यावेळेला आम्ही ते उद्घाटन करू त्याचं आणि दाखवून देऊ की स्वच्छ आणि शुद्ध पाणी टेक्नॉलॉजीनेच करता येतं. टेक्नॉलॉजीला पर्याय नाही. माझा जो इंटरव्ह्यू होता IBM लोकमतमध्ये महेश मात्रे महाराज येतात माझ्या ऑफिसमध्ये. त्यावेळेला त्याची उत्स्फूर्त कविता केली होती की पद्मश्री बद्दल ती कविता. मला वाटते की ती कविता जर तुम्ही इंटरव्ह्यू बघितला नसेल तर मला पद्मश्रीचा अर्थ काय आहे ते मला सांगायचं आहे. आणि त्या कवितेत ते आहे. आणि मी तुम्हाला वाचून दाखवतो की ही का आहे ती कविता आणि पद्मश्रीचा अर्थ काय आहे. तर त्याच्यामध्ये मी वाक्य बोललो होतो की इलेक्ट्रॉन हा कधी खोटं बोलत नाही.
इलेक्ट्रॉनला कधी खोटं बोलत नाही. माझा विद्यार्थी अहमद दादा मला सांगतो की सर ते वाक्य तर खूपच प्रसिद्ध झालंय तुमचं. लोक म्हणतात की तुम्ही इलेक्ट्रॉन 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 इलेक्ट्रॉन
electron, proton, competition, 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 electron, proton, competition.